त्यात एक बातमी आहे पुण्यातून। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही भाऊबीज साजरी केली आहे। भाऊबीजेनिमित्त ते बहीण सुरेखा शिंदे यांच्या घरी पोहोचले होते आणि यावेळी मोहोळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। आज भाऊबीजेचा कार्यक्रम आणि संपूर्ण देशभरामध्ये भाऊबीजेचा हा उत्साह पाहायला मिळत असतानाच वेगवेगळ्या नेत्यांकडून देखील आपल्या बहिणीकडे जाऊन भाऊबीज साजरी केली जाते। राजा असोवर अंक त्याला दिवाळ सण चुकत नाही। तशीच ही गंमत आहे। या दिवाळीत भावा बहिणीच्या नात्याचं एक अतूट बंधन जे आहे ते भाऊबीजेच्या निमित्तानं पुन्हा समोर येत असतं। अनेकदा सासरी असलेली बहीण ही माहेरवाशीन होते, आई वडिलांना भावाला भेटायला येते त्याच्या ओवाळणीच्या निमित्तानं। त्याची सगळी इडापिडा टळू दे म्हणते आणि बळीचं राज्य त्याला मिळू दे असंही म्हणत असते। आज भाऊबीज आहे, तुमची ओवाळणी झाली आता, काय म्हटलंय? मी खरं तर आपल्याकडे ह्या संस्कृती परंपरा आपला सण आहे। रक्षाबंधनला बहीण भावाकडे येते राखी बांधायला, पण भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जातो औक्षण करून घ्यायला। तसंच मी आज बहिणीकडे आलोय। हे नातं आहे, पवित्र नातं आहे आणि ते आपली एक परंपरा आहे, संस्कृती ती जपतो आपण। आणि हे सण असतात, हेच उत्सव असतात की या दिवशीच मला असं वाटतं की ही पुन्हा एकदा ही नव्यानं त्याचं एक बंधन जे आहे, नव्यानं कुठेतरी ती भावना ते विचार मनामध्ये सुरू असतात आणि ते त्याला एक उजाळा असतो ह्या निमित्तानं। आणि म्हणून आज औक्षण करून घ्यायला आलोय। त्यामुळे तिनं औक्षण केलंय। आता तिनं काय मागितलं हे तिला माहिती, मी तर तिच्याकडनं आशीर्वाद घेतलायत। बरं, तुम्हाला रोजचे ताणतणाव भरपूर आहेत, राजकारणातले बरेच टक्के टोनपे आहेत, त्यांच्याशी असं काही बोलणं होतं का तुमचं की जरा त्रास होतोय किंवा बहिणीला जे सांगतो आपण? नाही, मी काय फार या विषयावर तिच्याशी बोलत नाही कधी, का तर माझा प्रवास इतका चालू माझा प्रवास चालू असतो, पण मी ज्या ज्या वेळेला भेटतो कधी येतो तेव्हा तीच सांगत असते आज किती काम करतो, आता थोडा आराम कर, थोडा हे कमी कर, आता हे रोजचं टेन्शन किती आहे, थोडासा जीवाला जप, हे चालू असतं। तुम्हाला चेहरा बघून कळतं का लहानपणापासून कळतंय। आता कालच मला त्याला आजच्या याच्यासाठी भाऊबीजेसाठी फोन करायचा होता, पण काल एवढे त्याच्याकडे लोक येत होती, ते पाहूनच त्याचं टेन्शन पाहून मी फोनच केला नाही। त्यामुळे त्यांनीच आज मला सकाळी फोन करून सांगितलं की मी आज येतोय म्हणून। ते आपल्याला कळतं ना तो किती टेन्शन मध्ये असतो, कामं असतात एवढं सगळेच हे करायचं। आता किती दुर्लभ झाले तुम्हाला दिल्लीला जायला लागल्यापासून, किती वेळा भेटतं? तसं तो आला की मी म्हणजे कमी तेवढं थोडं होतंच, फरक पडलाय, पण आला तो की मी जातेच त्याला भेटायला। तो आलेला कळला की मी जातेच। आता ते दिल्लीला असतात, इथून पुढे एखाद्या रक्षाबंधनला भाऊबीजेला जर नाही जमलं यायला तर तुम्ही? मी जाईल ना, तो नाही आला तरी मी जाणार। त्याच्या कामाच्या कशाला त्याला आपण हे करायचं, मी जाणार भेटायला त्याला। आता काय मागणं आहे तुमचं? काय म्हटलं आता त्याची इडापिडा कशी टाळावी भावाची किंवा काय? देवाकडे एकच मागणं आहे माझं की त्याच्यावर जे काही संकट येतील त्याचं निवारण करावं, एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे। आणि नक्कीच होणार ते, कारण तो प्रामाणिकपणे एवढं काम करतोय, त्याची पावती कामाची त्याला मिळणारच आहे। ठीक आहे, जरा असं काही त्रास होतो, कुणी काय 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 बोलत असतं, सोशल मीडियात तुमच्याकडे येतं, पेपरला बातम्या येतात, माध्यमांमध्ये बातम्या येतात, मग काय वाटतं तुम्हाला? बोलता का तुम्ही तेव्हा? हो, बोलते ना। मला विश्वास आहे की माझा भाऊ हा प्रामाणिकपणे काम करतोय, त्यामुळे मला लोक काय बोलतात याची मला हे नाहीये।